नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 7 वर्षांच्या वयात जिथे बहुतेक मुलं फक्त खेळण्यात मग्न असतात, तिथे जळगावच्या दुर्गेशला जीवनानं जबाबदाऱ्यांची अवघड परीक्षा दिली. फक्त 7 वर्षांच्या दुर्गेशनं जेव्हा आपल्या वडिलांना गमावलं, तेव्हा कुटुंब अचानक आर्थिक संकटात सापडलं. आईनं घर सांभाळण्यासाठी काम सुरू केलं, पण परिस्थिती अत्यंत बिकट होती. तिचा संघर्ष पाहून दुर्गेशनं ठरवलं, आईला मदत करायचीच. 7व्या इयत्तेतच त्यानं एका कपड्यांच्या दुकानात काम सुरू केलं. वर्षभर मेहनत करून साबण, शॅम्पू आणि इतर छोटे-मोठे सामान विकले. लवकरच त्याला जाणवलं की तो फक्त काम करून थांबणार नाही, काहीतरी मोठं घडवायचंय. एकदा त्यानं फालुदा प्रीमिक्स स्वतः घरी बनवून स्थानिक दुकानदारांना कमी किमतीत विकलं. हा छोटासा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यानं पहिल्यांदा उद्योजकतेचा रोमांच अनुभवला. लवकरच दुर्गेश नाशिकमध्ये मोठ्या संधीच्या शोधात आला. इथे त्यानं चिवडा, भाकरवडी विकायला सुरुवात केली. आणि तेव्हा त्याला मोठा विचार आला. खानदेशी चव संपूर्ण भारतात पोचवता येईल का? हा विचार MH19 चिप्सवाला ब्रँडच्या जन्माला कारणीभूत ठरला. मुख्य कंपनी छत्रपती फूड्स अंतर्गत त्यानं मसालावाला आणि MH19 चिप्सवाला अशी कंपन्या सुरू केल्या. हा प्रवास सोपा नव्हता. दुर्गेश फक्त 18 वर्षांचे असतानाही त्यांनी साहित्य खरेदी, उत्पादन, विक्री सर्व स्वतः हाताळलं. आठवड्यात 4 दिवस JEE वर्गांना जाऊन उर्वरित 3 दिवस ब्रँडसाठी काम करत त्यांनी प्रत्येक उत्पादन नैसर्गिक, प्रिझर्वेटिव्ह शिवाय आणि काळजीपूर्वक तयार केले. मसाला, पेरी पेरी, काळी मिरी आणि पाणीपुरी सारखे ताजे, अनोखे पदार्थ त्यांनी प्रयोगातून आणले. त्याच्या मेहनतीला अखेर फळ मिळालं. भारत के सुपर फाउंडर्स सारख्या प्रतिष्ठित प्लॅटफॉर्मवर त्याच्या कथेला मान्यता मिळाली. आणि आज MH19 चिप्सवाला मासिक 1.5 लाख रुपये ते कधीकधी 4.2 लाख रुपये उत्पन्न निर्माण करतो. ही कथा फक्त आर्थिक यशाची नाही. ही कथा धैर्याची, जबाबदाऱ्याची आणि दूरदृष्टीची आहे, जी दाखवते की वय आणि परिस्थिती कधीही अडथळा बनू शकत नाही. धन्यवाद.